नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. कॅनडातील सार्निया या शहराजवळील 3 दिवसाची कॅम्पिंग पूर्ण करून आज आम्ही घरी परत जात आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परतीचा पूर्ण प्रवास आणि वाटेमध्ये काही सुंदर निसर्गरम्य ठिकाणं आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आज सकाळी सर्वांसाठी ब्रेकफास्ट बनवण्याचं काम हे राजेशकडे देण्यात आलेलं होतं. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या कॅम्पिंगचा शेवटचा दिवस आहे आणि सकाळी सकाळी राजेश पोहे बनवत आहे. हे बघा, मस्त बारीक कांदा चिरायला चालू आहे सध्या. राजेशचे पोहे खूप फेमस आहेत आमच्या ग्रुपमध्ये, फार आवडतात सगळ्यांना. मस्त टेस्ट असते त्यांच्या पोह्यांची. कुठल्या स्टाईलचे पोहे आहेत सांगा की? परळी वैजनाथ का? परळी वैजनाथ. हो. तर मित्रांनो, परळी वैजनाथच्या स्टाईलचे पोहे बनवतात ते, एकदम गावाकडच्या स्टाईलमध्ये. ब्लॅक बॉक्स बाहेर आणते तर त्याचं काय द्यायचे आणि कढीपत्ता टाकला का? हो, कढीपत्ता टाकला. तिकडून गरम करून आणावं लागेल. तसंच खातो का थंड? खिचडीची तयारी काय इकडे? इकडे खिचडीची तयारी. गरमागरम पोहे तयार झाले. रेडी. येस, वा, थँक्यू. सांगा पोहे कसे झालेत? खूप छान झालेत. मस्त सॉफ्ट सॉफ्ट. आज आमच्या दुपारच्या जेवणासाठी मी सकाळी सकाळी सर्वांसाठी गरमागरम खिचडी बनवली. ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी सर्व सामान व्यवस्थित पॅकेजिंग करून घेतलं आणि त्यानंतर प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कॅबिन एक वेळेस आतमधनं दाखवतो. छान कॅबिन होती. 3 दिवस राहिलो आम्ही या ठिकाणी. हे पहा, मस्त लाकडाची छान अशी कॅबिन आहे ही. इकडे फ्रीज, सोफा, त्या साईडला छोटीशी विंडो आहे आणि असे 3 बंक बेड होते, 1 2 आणि असं खाली 1. तर अशी ही छान मस्त कॅबिन होती. आम्ही निघालो आता या ठिकाणावरनं.
या ठिकाणी आम्ही सर्वजण 3 दिवस होतो. या 3 दिवसांमध्ये बरेच काही छान अनुभव या परिसरामध्ये आले. खरंच खूप छान ठिकाण आहे आणि या ठिकाणावरती आपल्याला आजूबाजूला बरंच काही पाहण्यासारखं पण आहे. गेल्या 3 दिवसामधले या ठिकाणावरचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर वेळात वेळ काढून ते व्हिडिओज नक्की पहा. आम्ही प्रवासाला सुरुवात केली त्यावेळेस थोडंसं ढगाळ वातावरण होतं आणि असं वाटत होतं की आज दिवसभर पाऊस पडेल. घरी परत जात असताना वाटेमध्ये एक सुंदर धबधबा होता. त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी थोडा वेळ थांबायचं ठरवलं. इतका छोटासा. तर मित्रांनो या ठिकाणी एक वॉटर फाउंटेन आहे. तो पाहण्यासाठी आम्ही आता जात आहोत. हो काय डीप आहे. कॅनडामध्ये जून जुलै या 2 महिन्यामध्ये पाऊस पण बराच पडतो. त्यामुळे या दिवसांमध्ये निसर्ग खरंच खूप सुंदर आणि पाहण्यासारखा असतो. छान स्पॉट होता मित्रांनो. चला मैत्रिणी. जाता छान वाटलं, येता जड चालले. हा उंच आहे ना. आज दुपारी वातावरणामध्ये बरीच गरमी पण वाढलेली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी या गरमीपासून थोडासा सुटकारा घेण्यासाठी वाटेमध्ये ग्रँड बेंड बीच या नावाचा एक सुंदर बीच आहे, त्या ठिकाणी आम्ही थांबायचं ठरवलं. जेट स्की रेंट.
असं वाटतंय की पाऊस येईल. तुम्ही पाहू शकता वर काळी ढग बरेच जमा झालेले आहेत. त्यामुळे तर या ठिकाणी स्विमिंग करायला काय अडचण येते ते पाहूया आपण. मुलं तर ऑलरेडी गेलेत पाण्यामध्ये. वातावरणामध्ये थोडासा बदल झाला. आम्ही सकाळी चेक केलं होतं त्यावेळेस क्लिअर होतं, परंतु आता जेव्हा आम्ही या बीचवरती पोहोचलो त्यानंतर आमच्या लक्षात आलं की या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे आणि वादळ येण्याची शक्यता पण आहे. फक्त फूडचं इम्पॉर्टंट हे आपलं, बाकी काय भिजलं तरी. हे घेऊन जाऊया पुढचं. ते गरम अगदी काही वेळामध्येच या ठिकाणी वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसायला लागला आणि तसंच झालं. थोड्या वेळामध्येच पावसाला पण सुरुवात झाली. जवळपास अर्धा ते पाऊण तास खूप जोरामध्ये पाऊस पडून गेला. त्यामुळे आम्हा सर्वांना या बीचवरती पोहण्याचा आनंद घेता आला नाही. पुन्हा वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे पर्यटकांच्या सेफ्टीसाठी हा बीच पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे आम्ही या ठिकाणावरनं पुढे प्रवासाला सुरुवात केली. हॉटेल सारखं. दुपारच्या जेवणाची वेळ होऊन गेलेली होती आणि आमच्या सर्वांना भूक पण लागली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी दुपारच्या जेवणासाठी सेंट मॅरीज या छोट्याशा टाउनमध्ये थांबायचं ठरवलं. कोणतं टाउन आहे? सेंट मॅरी. आलं का? या ठिकाणी आम्ही थांबून सर्वांनी दुपारचं जेवण केलं. आम्ही या ठिकाणी जेवण करत असताना एक छोटासा पक्षी आमच्या आजूबाजूला फिरत होता. कदाचित त्याला पण आम्ही काय खात आहोत हे पाहण्याची इच्छा होती. जेव्हा आम्ही जेवण करून या ठिकाणावरनं निघालो त्यावेळेस हा पक्षी आमच्या कारवरती येऊन बसला. हॅलो, आर यू कमिंग विथ अस? इट्स लाईक यू वॉन्ट्स टू कम टू अवर होम आय थिंक. हॅलो बेबी. चल बेबी, यायचं तुला? आर यू ओके? यू ओके? नाही बर्ड. ये. आई चांगली रसली आहे काय किती माय. नाही तिला यायचं. जाऊ नका म्हणाले काय आपल्याला? चल. असं करते रसल्यावर असं. हा यायचंय का घरी? यायचंय घरी?
बेबी आहे ना. Instead of like scaring him. बसा. एवढा मोठा कसा असेल पण? एवढं एवढी. नाही बा, इकडे वर आला आता. काय करावं याला आता? हा हा. थांब बाजारात, त्याचा मूड आहे तोपर्यंत. सगळं तिथंच केलं असतं, हे टाउन बघितलं बी नसतं मग. Oh, one way. या छोट्याशा टाउनमध्ये आम्ही सर्वजण पहिल्यांदाच आलेलो होतो, त्यामुळे आम्ही म्हणलं चला हे टाउन कसं आहे ते थोडंसं चालून पाहूया. हे छोटंसं सुंदर टाउन पाहून आम्ही प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. लागलीच थोड्या वेळामध्ये पावसाला पण सुरुवात झाली. आज दिवसभर पाऊस आमच्या पाठीमागेच लागलेला होता. शेवटी आम्ही सर्वांनी एका कॉफी शॉपमध्ये थांबून सर्वांनी कॉफी घेतली आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. अशा प्रकारे आजचा हा आमचा पूर्ण दिवस जवळपास प्रवासामध्येच गेला. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून आपल्या चॅनलवरचे अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.